पुणे नाशिक अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल झालाय। आयशर टेम्पोने मॅक्स ऑटोला दिलेल्या धडकेमध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू झालेला। या प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल झालाय। ही एसटी चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने मॅक्स ऑटो चालकाचा अंदाज चुकला असा निष्कर्ष पोलीस तपासात समोर आलाय। म्हणूनच आयशर टेम्पो चालकासह एसटी चालकाला ही या अपघात प्रकरणी दोषी धरण्यात आलं। दरम्यान या अपघाताप्रकरणी आयशर टेम्पो चालकाला पोलीस कोठडी तर एसटी चालकाला न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे। ह्याच्यामध्ये दोन म्हणजे ज्या ज्या व्यक्तींची चूक आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंदवला आहे। नाही, जे दोघांची एसटी महामंडळाच्या ती जी गाडी फेल झाली ती अजून पुढे जाऊन कुठेतरी आडवी दाबून लावली असती तर कदाचित हा इन्सिडेंट झाला नसता। म्हणून आम्ही एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरवर पण गुन्हा नोंदवला आहे आणि हा आयशर टेम्पोचा जो ड्रायव्हर आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।